ह्यांचं नाव सागर आहे. घरामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा पगार पण टिकत नव्हता आणि जेव्हा पगार यायचा तो पैसे यायचा काहीतरी मोठा खर्च घेऊनच यायचा. त्याच्यामुळे यांच्या घरात बिलकुल पैसा नसायचा. ते पैसा नसल्यामुळे ते नैराश्यामध्ये गेले आणि नैराश्यामुळे डिप्रेशनमध्ये पण त्यांना डिप्रेशन पण व्हायला लागलं आणि त्यांना आत्महत्या करण्याचे विचार यायला चालू झाले. तर एक दिवस असं झालं की 12 वाजता बरोबर दुपारच्या फिनाईल पिल्यानंतर 1.5 तासानंतर त्यांचे मित्र आले आणि मित्रांनी त्यांना एक प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन गेले. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट नाही केलं. ते म्हणले तुम्ही दुसरीकडे घेऊन जावा. मग त्यांच्या मित्रांनी ह्यांना ससून हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांना सगळं समजलं. सोनोग्राफी केल्यानंतर समजलं की ह्यांच्या पोटामध्ये ते फिनाईल पिल्यामुळे संपूर्ण पोटामध्ये विष जे आहे पसरलेलं आहे आणि ह्यांचा जीव जो आहे तो धोक्यात आहे. पण त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एनेमा दिला की जेणेकरून ते जे विष आहे ते उलटीच्या द्वारे बाहेर निघावं. पण ते उलटीच्या द्वारे ते विष देखील बाहेर निघत नव्हतं. जे काम त्यांनी पहिला करायला पाहिजे होतं त्यांच्या मम्मीने त्यांच्या परिवाराने शेवटला केलं. त्यांनी प्रभू येशू मसीहला आठवायला सुरुवात केली, चर्चला यायला सुरुवात केली, प्रार्थना केली आणि प्रभू येशूनं चमत्कार केला. अचानक त्यांना लूज मोशन झाले आणि ते जे फिनाईल पिल्यामुळे जे विष तयार झालं होतं ते सगळं विष त्या लूज मोशनद्वारे निघून गेलं. त्यांचा जीव जाणार होता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना वाचवलेलं आहे. आज ते जिवंत आहेत तर केवळ आणि केवळ प्रभू येशूमुळे आहेत आणि ते साक्ष देण्यासाठी खास इथं आलेले आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? एकदम ओके झालं. आता ओके झालं. आता फिनल घेणार परत? नाही घेणार. येशू आहे ना आपल्या बरोबर. नाही. Bless him, Lord God. Let your hand be upon his life in Jesus' name.